विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घ, र, ब या मुळाक्षरांची ओळख करून घेऊयात. मराठी बालभारती इयत्ता पहिली, पान नंबर 18. आज आपण घ, र, ब या मुळाक्षरांची ओळख करून घेणार आहोत. चित्रे बघ, नावे सांग व दाखव. पहिलं चित्र बघ, हे ओळखता येईल का? घरटे. घरटे. यातील पहिलं अक्षर हे घ असे आहे. दुसरे चित्र बघ. घर. बरोबर. या शब्दाची सुरुवात सुद्धा घ या अक्षराने झालेली आहे. पुढील चित्र बघ. घंटा. घंटा. या शब्दाची सुरुवात सुद्धा घ या अक्षराने झालेली आहे. बघ, हे वेगळ्या अक्षरामध्ये घ हे अक्षर दिलेले आहे. घ घरटे. घ घरटे. घ घर. घ घर. घ घंटा. घ घंटा. घ हे मुळाक्षर आता आपण पाहिलेले आहे. पुढील चित्र बघ. ओळखता येते का बघ. रवी. रवी. यातील पहिले अक्षर सुद्धा र हे आहे. पुढील चित्र बघ. राखी. बरोबर. या शब्दाची सुरुवात सुद्धा र या अक्षराने झालेली आहे. पुढील चित्र बघ. पेरू. पेरू. या शब्दामध्ये र हे अक्षर दिसत आहे. म्हण. रवीर. रवीर. राखीर. राखीर. पेरूर. पेरूर. आता पुढील चित्र बघ. चित्र बघ. बदक. बदक. यातील पहिले अक्षर हे ब आहे. म्हण. ब. पुढील चित्र बघ. बशी. यातील पहिले अक्षर ब असे आहे. बादली. बादली. यातील पहिले अक्षर हे ब आहे. म्हण. बदक ब. बदक ब. बशी ब. बशी ब. बादली ब. बादली ब. आता घ र ब आवाज ऐक. घ र ब अक्षरे पहा. घ र आणि ब अक्षरांना गोल कर. घर. घर. घ या अक्षराला गोल कर. घार. घार. घ ला गोल कर. घास. घास. घ अक्षराला गोल कर. घेवडा. घेवडा. घ या अक्षराला गोल कर. हे आपण घ या अक्षराचा आवाज ऐकून त्याला गोल केले आहे. पुढील शब्द पाहूयात. वार. वार. यामध्ये र अक्षर आहे, त्याला गोल कर. गरम. गरम. यामध्ये र अक्षर जिथे असेल तिथे गोल कर. रजई. रजई. र अक्षराला गोल कर. पुढील शब्द आहे सरबत. सरबत. र या अक्षराला गोल कर. पुढील शब्द पाहूयात. बरणी. बरणी. यामध्ये ब आणि र ही दोन्ही अक्षर आहेत. या दोन्ही अक्षराला गोल कर. बगळा. बगळा. ब या अक्षराला गोल कर. पुढील शब्द आहे बकरी. बकरी. ब या अक्षराला गोल कर. बटाटा. बटाटा. ब या अक्षराला गोल कर. गिरव, लिही व म्हण. घ अक्षर लिहिण्याचा सराव करा. र अक्षर गिरव, लिही व म्हण. त्याचप्रमाणे ब अक्षर सुद्धा गिरव, लिही व म्हण.